तर मी आणि माझे काही मित्र कामचुकार मित्र तर केपी ब्लॉगरमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आणि मी आज मुंबईला जाणार आहे बाय ट्रेन। तिथे आपण सगळे लोकेशन फिरणार आहात। हा आहे महेंद्र वाघ। प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आम्ही आलेलो आहेत आणि आम्ही जाणार आता प्लेटफॉर्म नंबर 3 पे चलना है। 3 पे 3 पे। तर आपण आता प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर जाणार आहेत, कारण की आपली जी गाडी आहे ती प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येणार आहे आणि आम्ही चौघं ऑन द वे पुणे। आणि रात्रीचे वाजत आहेत बाळा किती 12 12:30। तर आपली 12:30ची ट्रेन आणि आपण लवकरच जाणार आहेत मुंबई, सपनों का शहर। तर आम्ही सगळे पुण्यामध्ये राहतो आणि फक्त एका दिवसासाठी मुंबई फिरण्यासाठी जातो। तर माझ्यासोबत हा आहे संतोष, हा आहे बाळा महेंद्र वाघ आणि हा आहे बारक्या। तर आम्ही असे चौघं मिळून ऑन द वे मुंबई ट्रेन। तर आपण लवकरच या ट्रेनमध्ये बसणार आहेत। सध्या पुण्याच्या स्टॉपवर मी बाळा आणि संतोष तर आम्ही सगळेजण वेट करत आहात ट्रेनची आणि ट्रेन येणार आहे 1:45 तर आपण बोला काय हॅपी बर्थडे। तो इस तरह से हम यस मुंबई हमारे हैं। तर गाईज अशा प्रकारे आम्ही दादरला पोहोचलो। ही जी ट्रेन होती आता ती ट्रेन जाते आणि आमचा प्रवास पुढे चालू राहील। तर फायनली हे आहे दादर आणि आपण दादरच्या स्टेशनवर काही आणखी एक आम्हाला लोकल ट्रेन वगैरे पकडायची, तर पण त्याआधी आम्हाला फ्रेश व्हायचं आहे। तर आपण इथं आहे फ्रेश होण्यासाठी, तर आपण तिकडे जाणार आहोत आत्ता जस्ट। तर आम्ही आलो आहोत मुंबईमध्ये ॲज दादरला आणि इथून आम्ही निघणार आहे बोरवलीला। तर ड्रेसिंग वगैरे चेंज आणि आपण निघूया। गुड मॉर्निंग मुंबई। गुड मॉर्निंग मुंबई। गुड मॉर्निंग मुंबई। शाम को पहुंच गए हल्का। अब हम सुबह के 5:15 हो गए। अरे मराठी बोलायचं आपलं मराठी। आम्ही पोहोचले और खूप मस्ती करायला। तर एक प्लॅटफॉर्म त्या साईडला तर आपल्याला तिकीट कुठे काढायचं? नवीन मुंबईमध्ये। तर स्टार्टिंगमध्ये आपण बोरवलीचं तिकीट काढलं आहे, ज्याने आहे 40 रुपीज 4 माणसाचं, म्हणजे पर माणसाला 10 रुपये। तर ही आहे लोकल ट्रेन आणि आपल्याला लगेच भेटलेली आहे विथिन 5 मिनिटामध्ये। तरी किती लांब आहे माहीत नाही। तर आपण अशा प्रकारे चौघे ना संतोष कुछ बोलेगा? हम अभी दादर में जा रहे हैं, बोरीवली जा रहे हैं और अपनी बोरीवली आता पुढचं स्टेशन बोरीवली आहे, माहीत नाही पण तिथपर्यंत आहोत। तर अशा प्रकारे आपण बोरीवलीला आलेलो आहोत आणि लवकरच आपण अभी हम बस की जर्नी कर रहे हैं बोरीवली डिपो पे जाने वाले हैं। वहाँ से फेरी लेंगे और फिर मंदिर जाएंगे। फिलहाल दोरई जा रहे हैं। यस बरोबर। चलो चलते हैं। वहाँ पे मिलते हैं आपसे। बाय। तर आपण जस्ट आता गौराईच्या बस स्टॉपहून बस डिपोहून समोर जात आहोत, कारण की आपल्याला तिथून जस्ट जराचं समोर जायचं आहे। तिथे भेटणार आहे आपल्याला फेरी आणि हा काहीतरी बोलतोय। चला लवकरच पाहू आपण किती लांब जाऊ शकतो। तो हमारा कुछ प्रॉब्लेम है बता। विचारलं का त्याला? तो 49 बोलला आपल्याला।
49 बोला बरोबर हो. आणि आपल्याला तिथं जवळच उतरवलं त्यांनी तिथून लांब आलं असतं इथं त्या बिल्डिंग पर्यंत गेलो आपण अरे फक्त 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर पण तिथपर्यंत आपली ती बस जाणार होते ना इकडे जाणार होते ना. सुन सुन हम ना गलत उतर गए, हमें आगे उतरना। हाँ वही मैं बता रहा हूँ फिर मैं बोल रहा था उसने आपने पूछा उसको ये मराठी मैं नहीं बोल पाया, लेकिन ये भी बंदा मराठी नहीं बोल पाया। ये मराठा ये इसको है ना ये बाकी फेंक के मारना चाहिए। अब मेरे को लग रहा है इसका है ना दिमाग काम नहीं कर रहा है। गद्दारी कर बे. गद्दार हाँ इसका है ना क्या गुस्सा भरा है दिमाग में। हे रे, आज जरा वो क्या हो रहा है ऐक 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 वातावरण इकडं पुरं दमट आहे. म्हणून जरा दिमाग खराब न काय हा इसको गर्मी लग रही है इसको ठंडा करने के लिए बिस्लेरी लाया हूँ मैं। पुण्यासारखं वातावरण नाही आहे इकडं. इकडं पुरं दमट वातावरण आहे. मुंबईकरांना सल्यूट आहे तुम्हाला. तुम्ही कसले राहतात रे याला घाण वास येतो इकडे. तर फायनली मी फेरीपर्यंत पोहोचलेलो आहे आणि मागं पाहायचं तर सगळीकडे पाणीच पाणी. एक छोटासा व्ह्यू पण त्याआधी त्या साईडला पाणी आहे भरपूर आणि आणि आपण लवकरच फेरीमध्ये पोहोचणार आहोत. अत्यंत मोठ्या प्रमाणात खुशी होत आहे मला की ते पण मॉर्निंगला मुंबईमध्ये 6:30 वाजता आपण फेरीमध्ये बसणार आहोत. तर समोरून एक ऑटो पण येत आहे जेणेकरून मला साईडला व्हावं लागेल. 1 2 3 look at that, this is ऑटो. यो आपण पोहोच गए मुंबई तर फायनली आपण आता फेरी सुटेल बहुतेक. तर हा तर आय थिंक आपल्याला थोडं पळत जावं लागेल नाहीतर आपली फेरी सुटल. आता फेरी पाहायची तर 1 मिनिट रिवर्स करतो. तर ती आहे आपली बोट. आपण त्या बोटनं जाणार आहोत. ऑटोवाले तिथपर्यंत सोडतात पण आपल्याला काही एवढं काही माहिती नसल्यामुळं आपल्याला माहित नाही. आणि तो आहे पागोडा. तर ते आहे टेम्पल. आपण लवकरच बोटनं तिथे जाणार आहोत आणि असं आहे की आपल्या रिटर्न तिकीट इथं जायचं आहे. ही पहा बोट कशी आहे. सो फायनली आपण एका फेरीमध्ये स्टार्ट फेरीमध्ये आहोत आणि सगळीकडून पाणी या प्रकारे फेरी आहे. जर वरतून पाहिलं तर किती मोठी आहे. सामने का दृश्य दिखा एकदम खतरनाक. आणि जात आहे एकदा समोरून पहा. तर आपण फक्त फेरीचा आनंद घेण्यासाठी आलो. तर याचं तिकीट आहे फक्त 15 रुपये. तो अपन वही एंजॉय करेंगे और ये देखो जा रही है फेरी. अबे दर्शकों को ये दृश्य तो दिखा। सगळीकडून पाणी आणि एकदम कडावर उभं राहिलेलं मी. तर आपण लवकरच कोपरेला पोहोचणार आहोत. ड्राइवर आना से तर ते दोघं कुठे गेले काय माहित नाही. तर एकदम खतरनाक एक्सपिरियन्स घेत फेरी. लवकरच कडेल जात आहे. तर थोडंसं हिंदी थोडीशी मराठी मिक्स करून आपल्या व्हिडिओमध्ये अशी पोस्ट केली जाईल. तर हा आहे बारक्या आणि बारक्या आपण थोडा काय एन्जॉय करतोय. याच्या आपण 2 शब्द ऐकूया. तर बारक्या काय म्हणतो, कसं वाटतंय? एकदम भारी.
इथं आल्यावर असं वाटतंय काय वाटतंय? स्वर्गात आलोय. स्वर्गात आलोय. तर आम्ही त्या साईडहून पलकडला कुठे हा तिथं ती फेरी आहे ना उभी, तिथं फेरीची उभी आहे. त्या फेरीहून आम्ही इथपर्यंत आलो. ज्याने आमचं तिकीट आहे जवळपास 15 रुपये घेतलं पर पर्सन. आणि हे जरासे फोटोशूट वगैरे करताय. रिझन असं आहे की जस्ट इथं माझ्याजवळच पाणी फुल भरलेलं आहे. एवढं पाणी असताना पण मला गरमी होते. क्लायमेट पुरं चेंज आहे, पुरं चेंज. पुण्यामध्ये पुरं वातावरण एकदम चिल असतं, गरमी वगैरे होत नाही आहे. पण मुंबईमध्ये जेव्हापासून मी आलो आहे सकाळी मॉर्निंगपासून पुरं गरमीचं वातावरण. आणि हा कटप्पा कटप्पा आणि हा मागून फोटो काढतो तो दुसरा बाहुबली भल्लाल देव. भलाल देव, भलाल देव, भागो आजा इधर जल्दी आ. तो अब से ये अपना भलाल देव, भल्लाल देव. चो भलाल देव. भल्लाल देव आणि मी दोघे जण आता आम्ही जाणार आहेत. पेमेंट वगैरे करायचं बाकी आहे. आणि आमची जी जी बोट होती ती बोट वगैरे मागे आहे. आता माहीत नाही की तिथं पेमेंटची प्रोसेस वगैरे कशी आहे. आता या साईडला काही रस्ते वगैरे दिलेत. आणि कटप्पा आणि बाहुबली दोघेही मागे आहेत. ते का याचं नाव घेत नाही आहेत. त्यांचं चालू आहे फोटो शूट करणं. चला तर आपण पाहूया पेमेंटचं प्रोसेस काय आहे. इफ जर ऑनलाईन झालं तर भारी आहे, नाहीतर ऑफलाईन आहेच. एक सिम्पल बेसवर सांगायचं म्हणजे आपण एकदम एकदम क्लास वातावरणामध्ये आलो. सगळे कोण झाडं 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 पुरं जंगल पाऊस झालाय आणि सगळे कोण पाऊस वगैरे. आणि आता पाऊस येतोय, आता कळणार नाही पण पुरा रोड पाहू शकता तुम्ही. पुराच्या पुरा पाऊस, खतरनाक पाऊस. आणि आम्ही आमची कपडे सगळे भिजणार आहोत असं वाटतं मला. पण माझ्याकडे आहे जॉकेट. संतोष यस. तेरे पास है कुछ? मेरे पास मेरा खुद का शरीर है. तो भाई के पास भाई का शरीर है. हिंदी का मतलब है भाई को मराठी आती नहीं, इसलिए अपन अपने ब्लॉग में जरा सा हिंदी भी मिक्स करेंगे. हिंदी के व्यूअर बढ़ेंगे ना अपने. हाँ तो हिंदी की वर बढ़ेंगे. बढ़ेगा बात है. बुंदी खाल्ला तर सगळ्यात मोठा रिझन ट्रॅव्हलिंगमध्ये कमी बाबू. ट्रॅव्हलिंगमध्ये काही असं का नसतं पण थोडंसं खायला पाहिजे. थोडंसं बिस्किट वगैरे. ओ पिंट्या बाहुबली तू भल्लाल हे भल्लाल ये कटप्पा कटप्पा तो आहे. तो कटप्पा तू फिर क्या बाहुबली को क्यों मारा रे? ये देवसेना भाई. ये देवसेना. काय द्यायचं. मी मोठ्या प्रमाणात घामा सोकाळ झालेला आहे. पण थोडंसं बिस्किट वगैरे होतं आमच्याकडे, थोडं ट्राय वगैरे. आणि आपला भल्लाल देव हा फोटो काढतोय. आणि बाहुबली हे तुमच्यासोबत शूटिंग काढतो. यस. तर आपण याच प्रकारे थोडेसे शॉर्ट्स व्हिडिओ घेऊ. रिझन असं आहे की तुम्ही पाहू शकता सगळीकडून जंगल आहे. सगळीकडून असं एका साईडला नाही आहे की असं जंगल नाही आहे. आपण जिकडं पाहाल तिकडं जंगल आहे. तर मी थोडंसं दाखवतो. ते पहा इकडं पुरी नदी आणि या साईडला तर पुरं जंगल आहे. आणि आम्ही पुऱ्या घामानं घायाळ, कारण इकडलं वातावरण थोडं दमट आहे. टेम्परेचर वगैरे सूट होत नाही जरा. तो संतोष तो घड़ी लगता कैसे. तो मेरी घड़ी ले क्यों तूने साले, वैसा कौन बोलता भाई. देख ये वही वॉच हो गए. खत्म बात. अभी चलो. ए भाई मेरा भी वीडियो है. मेरे को निकालना है. हाँ निकालना भाई. तू एकदम आराम से निकाल. मैं निकाल. आता आला का बघ. तर मी आता निवांतपैकी समोर जाणार आहे. कारण की त्यांचं व्हिडिओ वगैरे काही फिनिश होत नाहीये. अबे ये लोग साले ये पीछे
भाई मेरा वीडियो लेना. या जाओ यार, क्यों आगे जा रहा है. एकदम अत्यंत छानपैकी वातावरण झालं आहे आणि मी एकदम स्लो आणि सावकाश आपल्या प्रकाराने चालत आहे. थोडंसं भिवून वगैरे, कारण की रस्त्याच्या साईडला वगैरे काही सायकलिंग आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या साईडला ऑटो वगैरे फार मोठ्या प्रमाणात चालतात, कारण की दुसरं ऑप्शन नाही आहे. इकडे बोटिंग, इकडे पॅगोडा, सो त्यांना काही दुसरं ऑप्शन नाही आहे. तर आपण तर सांगण्याचं एवढंच कारण, एक मिनिट, अरे धक्का मुद्दा. आम्ही दोघं जण आलेलो आहोत, आम्ही काढायला गेलो होतो हा, आणि तर तरी बस. पण हे आमची वाट बघून बघून इथं बसले. सांगण्याचं एवढंच कारण होतं की आम्ही जवळपास 2 किलोमीटर लांबून चालत आलो. संतोष, मी, आमच्याकडे बॅग नव्हती तर आम्ही लवकर आलो, त्यामुळे आम्ही समोर थांबलो. पण हे दोघं, हा तू नाव काय सांगलं तुम्ही? भल्ला भल्ला नाही, हा भाल्ला नाही, कटप्पा नाही हा कटप्पा आहे. कटप्पा तर हा कटप्पा इकडं आणि बाहुबलीकडे बॅग होती. तर ते दोघं येत होते सावकाश सावकाश, आणि आम्ही दोघं बसलो होतो, कारण की ही माझी इंस्टा आय डी. नाहीच नाही, वातावरण कूल आहे पण गरमी अफाट आहे, जास्त अफाट. म्हणजे आम्ही पागोड्यापर्यंत एक्झॅक्ट पोहोचलो आहेत आणि जस्ट पागोडा आमच्या समोर आहे. पण कसं आहे की पागोड्याचं जे ओपन व्हायचा टाईम आहे तो आहे इथे 9 वाजता, आणि आम्ही आलोत 8:30 वाजता, इथे 8:30 वाजता पोहोचलो. आता फक्त आम्ही थोडंसं वेट करणार आहेत, अर्धा तास. आणि थोडंसं जर बाहेरून व्ह्यू पाहायचा असेल तर थोडासा कॅमेरा मी उलटा फिरवतो. तर हा आहे पागोडा. अलीकडे आणि गाणे वर काय लावू नको. काहीच नाही. अरे आपण ते घेऊन आलो असतो का, आपण फोटो क्लिक केला असता. त्याला काही नाही का? टायमरची गरज नाही, त्याला घ्यायचं. ते बटन काढून ना. तर मला असं म्हणायचं आहे की जे एवढं मी फिरून वगैरे आलो ते बस पागोड्यासाठी आलो होतो, आणि टेम्पल ते त्या साईडला आहे. तर पाहिलं तर टेम्पल राहिलं तिथे, आणि सध्या 9 वाजेपर्यंत गेट वगैरे ओपन होत नाही आहे. तर आपण वेट करत आहेत जेणेकरून गेट वगैरे ओपन होईल. आणि मला एंट्री भेटेल 9 वाजता. आणि इकडं थोडंसं वातावरण खतरनाक आहे. तर त्या साईडला थोडा फॅन वगैरे चालू आहे, साईडलाच एक हॉटेल आहे. आणि आपण एकदम म्हणजे अप्रतिम दृश्य पाहत आहात. एंटरटेनमेंट सीट was 100 only. केवढा गेलाय बाबा. स्टिंग प्लेयर इंस्टेंट एनर्जी. ये चाय प्लेयर, और जो स्प्राइट है मेरी वाली.
तर मी अशा प्रकारे पागोड्यामध्ये एंटर करणार आहे. कसा तर इथे पागोडा चला रिस्पॉन्स. एक और भाई एक मेरा बस पूछा था मैं नहीं बोलूँ. तर आता मी फर्स्ट मध्ये एंट्री. अरे यार आपली एंट्री. रॉकी दादा ये ठीक कर दो फिर जा करी ठीक कर कर यहाँ से गाड़ी लगाया आपने सर एक दिन को देख के दूसरे लगाएंगे ना ऐसे धर्म तर या साईडला कोण तर जस्ट पागोड्यामध्ये आपण आलो ना तर हा असं पागोड्याचं स्ट्रक्चर आहे. किती उंच एकदम भव्य आणि मोठ्या प्रमाणात या साईडला. आणि आपण जस्ट या साईडहून आपण एंट्री केली आहे. एकदम अप्रतिम सुंदर बनवलेलं आहे. या साईडला मस्त छानपैकी ग्राउंड वगैरे गार्डन वगैरे आहे. त्या साईडला गौतम बुद्धांची मूर्ती वाटत आहे. हे मोठाच्या मोठा ढोल आहे. तर आपण आधी या साईडला फिरू आणि त्यानंतर आपण मध्ये जाऊ. तर आता पागोड्यामध्ये आमचा जे प्रवास आहे आम्ही ते स्टार्ट करणार आहोत. जेणेकरून जो प्रवास आहे आता वरती आम्ही थोडा टायमा जाऊ. कारण की जे खाली एकदा आहे ते स्टॅच्यू वगैरे आमचा प्लॅन आहे की तिकडं आधी जायला. त्याच्यानंतर इथून आम्ही वरच्या फर्स्ट फ्लोअरला जाणार. फर्स्ट फ्लोअरहून पलकाड साईडला जाऊन व्हिडिओ गॅलरी अँड पेंटिंग गॅलरी ते वगैरे सगळं पाहणार. आणि त्याच्यानंतर वरती ध्यान वगैरेसाठी आपण बसणार आहोत. आणि त्यानंतर युटर्न मारून वापस निघण्याचा प्लॅन. म्हणजे एवढा सोप्या प्रकार मी सांगितलं आहे. पण आता काही आहेत जे माझे घनिष्ठ मित्र असं म्हणायला तर पाहिजे मी. बरोबर आहे संतोष? बरोबर. हो घनिष्ठ मित्र काय करताय तुम्ही? तिथे एक मोठीची मोठी स्टॅच्यू आहे, मूर्ती आहे गौतम बुद्ध यांची. आणि हे फोटो वगैरे शूट करत आहेत. किती मोठी आहे? एकदम मोठी आहे, एकदम मोठी आहे. आणि आपलं त्या साईडला आपल्याला अलाउड नाही आहे जाण्यासाठी. तर आपण इथूनच फर्स्ट फ्लोअरला जाण्याची आपण तयारी करू. तर आपण इथं काही फोटो काढणार आहोत. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मला फक्त गरमीमुळे परेशान होत आहे. वातावरण एकदम सूट होत नाही आहे. आणि हे माझे मित्र व्हिडिओ नाहीतर फोटो क्लिक करतात. जेणेकरून हा ना आहे ना हा बाळा महेंद्र हा एवढा रील टाकतो का नाही खतरनाक. प्रत्येक 5 मिनिटाला मला रील येते त्याची. प्रत्येक 5 मिनिटाला स्वतः बनवतो बी तो रील्स अँड पाठवतो पण. दिवसात 100+ रील मला पाठवतो. अभी मैं अंदर में हूँ, हो जाएगा तो बोल. बहुत गर्मी लग रहा है. चल मैं भी आ रहा अंदर ही. तर आता आपण थोडंसं जलपान गृहामध्ये जाणार आहोत. सध्या स्टार्ट वगैरे झालं की नाही माहीत नाही पण आपण चेक करू काय होतं पाहू. हे आहे जलपान गृह. एकदम पाहिलं तर एकदम व्यवस्थित आहे. त्यांचं आपण विचारू काय 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 मेनू वगैरे असतो. फूड कोर्ट मेनू. त्यांचं फूड कोर्ट मेनू इथं एवढं आपण पागोड्याच्या स्टार्टिंगपासून एंटर करणार आहेत.
फर्स्टमध्ये आपण कुठे वरती वगैरे गेलो नव्हतो, तर आता आपण वरती जाणार आहोत. एक फ्रेममध्ये पाहिलं तर मोबाईलच्या त्याचा अख्खा एक पागोडा पूर्ण येत नाही. तर आधी आपण एक एक शिड्या चढत वरती जाऊ. या साईडला पण एक घंटा आहे जो वाजवतो, त्या पलकाड्या साईडच्या आहे ना. आणि ह्या साईडला पण एक आहे जे आपण ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलं. एकदम सुंदर प्रतिमा वगैरे आहेत. ह्या साईडला एक छोटेसे वगैरे झाडे पण आहेत. एकदम म्हणजे पाहण्यासारखं आणि डोळ्याला मोहून घेण्यासारखं हा दृश्य. एक एक शिडी असं चढावं लागते, फील येते की खरंच एवढं अप्रतिम. आणि यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे, या पगोड्यामध्ये एक वैशिष्ट्य असं की याला एकही मध्ये खांब नाही आहे. ते विदाऊट म्हणजे एकही खांब न लावता हे पागोड्याचं पुरं मंदिर आहे ते बनवण्यात आलं आहे. इतकं मोठं आहे, इतका मोठा आहे की मला माझा मोबाईल पूर्ण गोल फिरावा लागतो. आपण जसं वरती येतो ना, आता आपण आता जस्ट या साईडनं आलो, खालून आलो, ठीक आहे. जर वरतून पाहिला हा नजारा तो किती भारी दिसतो, एकदम भारी. या साईडला छोटे 2 देव आहेत आणि हा नजारा पहा. एक या साईडला एलिफंट आहे आणि एक या साईडला एलिफंट. आता आपण पागोडा फक्त एक चक्कर मारणार आहोत, जेणेकरून आपण लेफ्ट कडून जाणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती भारी बनवला आहे तो. कलर पण पहा किती भारी आहे पागोडा. ह्या साईडला पुरे खांब वगैरे आहेत, विचार पुरं अशी येलेले आहेत. एक तुम्हाला दाखवतो जेणेकरून लक्षात पण येईल. आणि हे असं तर पाहिलं तर हे असं काही लिहिलेलं आहे त्याच्यात. बाहर भीतर हे करायचं, सरळ स्वच्छ व्यवहार, कथनी करणी एकसी, यही धर्म का सार. हे बरेच असे काही लिहिलेलं आहे. तर प्रत्येकाच्यावर लिहिलं आहे, ते बी फर्चीवर लिहिण्यात आलं आहे त्या. आणि तुम्ही पहा याची नकाशी डिझाईन वगैरे किती खतरनाक बनवली आहे. असं वाटतं की एकदम मन रमून जातं आपलं. आणि जिथं म्हणजे जवळपास एवढं जे एरिया आहे त्यांनी कलर हा एक सारखा ठेवला आहे, पाहू शकता एकदम चिल मध्ये. आणि आता वातावरण पुन्हा पावसाचं झालंय. ओके रेडी. नीचे क्या है? नीचे और वीडियो गैलरी है, उसमें 4-5 लोग रहेंगे तो वीडियो चलेगा. बेटा भेट क्या है तू? नहीं तो 5 लोग चाहिए. तो आप लोग चलते हैं. इधर का देखा, हाँ? इधर का देख लिया. वही देखना है अभी. चल देखते हैं. चला. तर बेसिक आपलं जे एवढं मंदिर आहे आपण त्याच्याविषयी डिटेल माहिती घेऊ जराशी. बेशक. लेट्स कम. ये धर्म काय आहे ते पाली मध्ये आहे का? पाली में लिखा है ना इसको, पाली भाषा. ते आपण बॅग वापरायचं दिक्कत तरी. कोई भी हे तर चक्कर फिरतंय का रे? हाँ चक्कर फिरते हैं. तर मला येतं. सबको दिख रहा है. आतमध्ये चला की रे.
तर 10 मिनिटाचं मौन घेतलं जे की इथे आहे. आणि त्यानंतर थोडी शांती वगैरे भारी भेटली आणि आता पण थोडेसे डोळे वगैरे लागत आहेत. आता आपण चालणार आहेत. एक तर ते अशोक चक्र आहे ते ॲटोमॅटिक गोल फिरतं आणि आता आपण पलकाटा ग्राउंड साईडला जाणार आहोत. गार्डन आहे सगळं तर आपण त्या साईडला जाणार आहोत आता. एकदम वरतून पाणी वगैरे पडतं. वातावरण ते थंड करायचं कोशिश करत आहेत पण मुंबईचं वातावरण म्हटलं की फुल गरमी. तर आता आपण फिरणार आहोत. ते माझे 2 मित्र समोर गेले आणि एक संतोष आहे तो बाकी आहे. आता तो येईल. इथं पण काय स्टॅच्यू वगैरे आहे. एकदम भारीपैकी पाणी वगैरे उडतं. हे पाहू शकता पाणी वगैरे उडतं. चला आपण जवळ जाऊ जरासं पाण्याच्या. एक तर ऊन पण भरपूर आहे. ते पाणी तर डायरेक्ट आपण पाण्याच्या जवळ जाऊ. हो किती छान दिसतो. कमी स्पीड होती त्यांची. माणूस पडल्यावर डायरेक्ट मारावं नाही. अरे तर मी आहे मरीन ड्राईव्ह मध्ये आणि थोडासा लाटा पहा एकदा. 1 2 3 4 5 6 7 आली. पुन्हा बघा काय विषय नाही. थोडा लाटा वगैरे कमी प्रमाणात पडतात तर लाटा वगैरे काही नाही येत असती पण मरीन ड्राईव्ह वगैरे सगळं फिरून झालेलं आहे. तर काहीच टीम मेंबर मी आहे मरीन ड्रायव्हर मध्ये आणि माझ्यासोबत माझे 2 मित्र सेलू आणि हा संतोष. आणि या साईडला पुरा मरीन ड्राईव्ह आणि मोठमोठ्याला लाटा येत आहेत भलत्या वेगानं. असं पाहिलं तर लाट किती मोठी आहे. एकदम असं खतरनाक वातावरण झालं आहे. पाणी मोठमोठं येत आहे जोरजोरात आणि जोरात आदळत आहे.
आपण फक्त सर्वच्या लाटा पाहू, जे की माझ्या मागून पाहू शकता मरीन ड्राईव्ह मध्ये एकदम म्हणजे असं वाटत आहे की आपण खतरनाक जागेवर आलो आहे. आणि तिथपर्यंत पाहिलं कोपऱ्यापर्यंत तर सगळीकडे समुद्र. तर एकदा विजिट जमतं तरी आपण जरा समोर जाऊ. काय मित्र आहेत माझे बिना कामाचे, जसे की हा कटप्पा आणि एकदम सांगल मोठ्या प्रमाणात वातावरण भारी आहे. एकदम एवढ्या उन्हात पण आपल्याला थंड हवं लागते. एकदम असे थंड हवं लागतं. आपण थोडंसं बसूया आणि थोड्याशा लाटांचं निष्कर्ष करूया. थोडंसं पाहू लाटा कशा येतात, कशा उडतात वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात हवा सुटलेली आहे. बहुतेक माझा आवाज रेकॉर्ड होत असेल, पण हवा ही मोठ्या प्रमाणात सुटली आहे. चला 1 2 3 4 5 6 9. तर आता आपण पुन्हा एकदा ट्राय करू आणि आपले जे लाट आहे ती नाही आहे. मरीन ड्राईव्ह मध्ये स्वागत करीत आहे. सोबत आपण आता फक्त हे नोटीस करायचं की आपल्या लाटा कशा पाहतात, कशा पाहायच्या डोळ्याला लाटा पाहिजे आपली. लोक कशात पाहतात. बोलणार नाही मला चल 1 2 3 चल. आपकी बार हैप्पी ब्लॉगर के साथ जुड़ने के लिए धन्यवाद. आपण पुढे जे फिरत आहोत ते आहेत काय गेटवे ऑफ इंडिया. तर गेटवे ऑफ इंडिया तो उंच आहे, त्याचं बांधकाम वगैरे चालू आहे. आणि आपण जे चालू आहे ते पाहतो इकडे. आजकाल जास्त चार्जिंग तुम्हाला मी दाखवणं इच्छितो की माझ्या समोर एक्झॅक्ट फ्रंटला ताज हॉटेल आहे. तर अशी अपेक्षा करतो की आणि पाऊस बी आता स्टार्ट झाला आहे. लवकरच आम्ही भिजणार आहोत जास्त प्रमाणात, पण ताज हॉटेल तुम्हाला दाखवणं जाणार. हे डायमंड कुठे गेलं चिंता न करायची गोष्ट नाही आहे. पण तुम्हाला एक ताजमहल हॉटेल आहे ते दाखवतो. आणि हे दुसरे मित्र पण ते गायब झाले माझे. ठीक आहे, तर एका तुझं लागला माझा आता दाखवा तुम्हाला ताज हॉटेल एकदम अशी जवळून. तर ही आहे ताज हॉटेल आणि एक्झॅक्ट माझ्या समोर. आणि इथेच आहे गेट ऑफ इंडिया. दोन्ही पण आणि पलकडे साईडला जे आहे एकदम पाणी येतं, एकदम समुद्र. हे समुद्र आहे आणि आता कुठेतरी लपायचं आहे, पण आता पाऊस येतोय जोरात.
डर के आगे जीते चल लेमारस चल माझे फ्रेंड लोक कुठे गेले काय माहित शेलू पण सापडत नाही शेलू ऑलरेडी कॅमेऱ्यामध्ये आहे आणि आपण लवकरच जे माझे दुसरे मित्र होते कामचोर मित्र ते कुठे गेले काय माहित पण लवकरच त्यांना ढूंढण्यात येईल पण एका फ्रेम मध्ये 3 आजोबे एक मी शेलू अमरस हे मागं ताज हॉटेल पण आहे आणि गेट ऑफ इंडिया पण आहे तर कुठे गेले माझे मित्र काय माहिती तर एवढा ब्लॉग माझ्याकडे भरपूर झाला कुठे गेले होते आले यांना ढूंढत होतो मी तर हेच मला भेटले समोर अमरावतीचे पाहुणे आले सगळं बघा हे आपलं जायचं कुठे कुठे गेलं ते आपलं रांजणगावला जायचंय तर थँक्यू बाय बाय केपी ब्लॉगरला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही यूट्यूबचं चॅनल आहे याच्यावर व्हिडिओ लवकर अपलोड होणार आहे आणि याला सबस्क्राईब करा थँक्यू